नमस्कार मैत्रिणींनो, घरच्या घरी हेल्दी पिरियड जाणण्याच्या आज मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून त्या 5 गोष्टी जाणून तुम्हीही तुमच्या पिरियड्स हेल्दी आहेत की नाही ते जाणू शकता। तर जाणूया। पहिली गोष्ट, तुमचे पिरियड्स रेग्युलर आहेत का? 28 दिवसांचं चक्र जरी असलं तरीसुद्धा 2-3 दिवस मागे पुढे चालतं। याच्या पलीकडे किंवा अलीकडे पिरियड्स येत असेल तर नक्कीच ती विकृती आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पिरियड्समध्ये जो ब्लिडिंग आहे, स्त्राव आहे, तो 4 ते 5 दिवस व्यवस्थित होत आहे का? आणि जर तो 2 ते 3 दिवस अथवा त्याच्या पलीकडे 8 ते 10 दिवस होत असेल तर नक्कीच चिंतेची बाब आहे। पिरियड्समध्ये येणारा तिसरी गोष्ट, पिरियड्समध्ये येणारा ब्लिडिंगचा रंग फ्रेश रेड कलर म्हणजे टोमॅटोसारखा लाल आहे का? जर तो काळपट रंगाचा असेल तर नक्कीच काहीतरी शरीरात रक्ताचा बिघाड होत आहे आणि त्याच्यामुळे हा स्रावाचा रंग बदलत आहे। तेव्हा जरूर त्याच्यासाठीही चिंतेची बाब असते आणि त्याचा विचार जरूर करावा। चौथी महत्त्वाची गोष्ट, पिरियड्समध्ये क्लॉट्स म्हणजे गाठी जात आहेत का रक्ताच्या, त्या जर जास्त प्रमाणात जात असतील तर त्याही पुढे चालून थोडा वेदनांसाठी आणि चिकित्सेसाठी त्याचा विचार करावा लागतो, तेव्हा तेही जाणार आहे। आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिरियड्स हे वेदनाविरहित होत आहेत का? आजकाल असे सांगितले जाते की पिरियड्समध्ये आईसुद्धा सांगते मलाही व्हायचं, तुलाही होत आहे, तो नॉर्मल आहे। तर आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की पिरियड्समध्ये जो होणारा रजस्त्राव आहे तो वेदनाविरहित हवा। खरं तर वेदनाविरहित असणारा स्त्राव हाच नॉर्मल पिरियड्सचा साईन आहे। या 5 गोष्टींपैकी एकही गोष्ट जर तुमची कमी अधिक प्रमाणात असेल तर वेळीच त्याच्यासाठी योग्य तो सल्ला घ्या। धन्यवाद।